आजारी असताना किंवा हलकं फुलकं पौष्टिक खाण्याची इच्छा झाली की सर्वांना आठवते ती म्हणजे गरमागरम दाल खिचडी. पण खिचडी मऊ, चवदार आणि अगदी हॉटेलसारखी कशी बनवायची हे अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी स्वादिष्ट दाल खिचडी बनवून दाखवणार आहे. ही रेसिपी एकदा पाहिली की पुन्हा कधीच खिचडी फसणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी आशा. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत. हा मी तांदूळ वाडा कोलम वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता आणि बारीक वापरला तर आणखी उत्तम. आता अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी मुगाची डाळ. आता हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. तांदूळने डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता त्याच्यामध्ये थोडे हळद टाकते, थोडं मीठ. आता आपण 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतले, म्हणजे 3 वाटी झाली. मग त्याच वाटीने 6 वाटी पाणी घालायचं. आता हे कुकरला लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता हे कुकरमध्ये टाकून 3-4 शिट्ट्या काढून घेऊ आपण. आता गॅस चालू करू आणि 4 शिट्ट्या काढून घेऊ. आता तेल तापलंय. इथे एक बारीक चिरून मोठा कांदा मी घेतलाय. कांदा बारीकच चिरून घ्यायचा आणि जरा जास्त घ्यायचा. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. एक हिरवी मिरची. आता हे चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. कांदा, मिरची आणि लसूण मी चांगली फ्राय करून घेतले. आता त्याच्यामध्ये एक मी टोमॅटो चिरून घेतलाय, तो टाकायचा. टोमॅटो बारीक चिरायचा नाही, जाडसर ठेवायचा आणि तो पण चांगला फ्राय करून घ्यायचा. टोमॅटो पण चांगला फ्राय झालाय. आता त्याच्यात सुके मसाले टाकू. 1 चमचा तिखट मसाला, गरम मसाला 1 चमचा आणि थोडी बडीशेप आणि थोडंसं मीठ, कारण आपण भात शिजताना मीठ टाकलेलं आहे. आता हे परत चांगलं मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ जे शिजवून घेतले ना ते टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ परत. आपल्याला जर थोडं हे घट्ट वाटलं तर थोडं पाणी टाकायचं. आता हे घट्टसर झाले, त्याच्यात मी थोडं पाणी टाकते. खिचडी आपली जरा घट्ट झाले त्यासाठी मी आता थोडं पाणी टाकते. पाणी टाकताना हे गरमच टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे ती लगेच शिजून जाते आतल्या आत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता वरून कोथिंबीर. कोथिंबीर टाकली की परत मिक्स करायचं. आता हे काही छान मिक्स झाले. आता आपण याला तडका देऊ.
आपली डाळ खिचडी तयार आहे आता. ही डाळ खिचडी उडदाच्या डाळीच्या पापडाबरोबर आणि लोणच्याबरोबर खूप सुंदर लागते. पापड हे तळून नाही घ्यायचं, भाजूनच घ्यायचं. भाजलं छान लागतं अगदी.